रामकृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आज आपण ज्ञानाचे स्वरूप, ज्ञानाची परिणामकारकता याबाबत चिंतन करणार आहोत. ज्ञानाच्या चिंतनापूर्वी ज्ञान प्राप्तीसाठी जे योगी, साधक, मुमुक्षु यांना जो काही खडतर प्रयास करावा लागतो याबाबतचंही चिंतन तत्पूर्वी आपण मांडू आणि या खडतर प्रयासाने प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या स्वरूप आणि परिणामकारकतेबाबत चिंतन करू. ज्ञान प्राप्तीसाठी जी काही योगी आहेत, साधक आहेत, मुमुक्षु आहेत, यांना काय करावं लागतं, हे कुठल्या खडतर प्रयासातून जातात याबाबत ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात. जया ज्ञाना लागी गगन गिळिता योगी, स्वर्गाची आडवगी उमरो डोणी. ज्या ज्ञानासाठी योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग ओलांडून आकाश गिळून टाकून खडतर प्रयास करतात. न धरिती रिद्धीची भीड, न करीती सिद्धीची चाड, योगा ऐसे द्वाड हेळ सिद्धी. जी काही रिद्धी सिद्धी आहेत, रिद्धीची भीड धरत नाहीत आणि सिद्धीची गरजही बाळगत नाहीत आणि योग साधनेची देखील ते हेळसांड करतात या ज्ञान प्राप्तीसाठी. माऊली पुढे असं म्हणतात, तपोदुके ओलांडिती ऋतू कोटे कोटी ओवाडीत, उलथुनी सांडित कर्मवल्ली. तपश्चर्या रूपी, साधना रूपी किल्ले ओलांडून कोट्यावधी यज्ञ ओवाळून टाकून आणि कर्मकांडाची पल्लवी पालवी उपटून टाकून या ज्ञान साधनेची कास धरली जाते योगी साधकाकडून. आणखी काय काय करतात हे ज्ञानाचे योगी, साधक, मुमुक्षु? नाना भजन मार्गी धावत उडी अंगी, एक रिगता ती सुरंगी सुषुष्मनेची. पुष्कळ प्रकारचे उपासना मार्ग स्वीकारून कोणी उघड्या अंगाने वागून तर कोणी सुषुष्मनेच्या गुप्त मार्गाने जाऊन ज्ञान साधना करतात. एवढा खडतर प्रयास ज्ञान साधनेचा आहे. ऐसी जी ज्ञानी मुनीसुरूची उताणी, वेद तरुच्या पाणोपाणे हिंडताती. काय म्हणतात माऊली? असे जे ऋषी जे या ज्ञानाची इच्छा मनात बाळगून असतात, मनात धरून असतात, ते सर्व वेद तरुच्या पाणोपाणी म्हणजेच संपूर्ण वेद धुंडाळत असतात, वेदाचा अध्ययन करत असतात, खडतर वेद पूर्णतः अंगीकृत असतात. पुढे असं म्हणतात, देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा, जन्मशतांचा सांडावा टाकीत जे. गुरुसेवा केली असता ज्ञान प्राप्त होईल या आशेने पुढचे अनेक जन्म गुरुसेवेसाठी वाहतात आणि ज्ञानाची साधना करतात. एवढं खडतर ज्ञान प्राप्तीचे मार्ग आहेत. एवढे त्या खडतर प्रयासाने ज्ञान प्राप्ती होते. मग ही ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर संबंध जीवनामध्ये काय बदल होतो, या ज्ञानाचं स्वरूप काय आहे, हे ज्ञान काय आहे, नेमकं हे ज्ञान आपल्या जीवनावर काय परिणाम करतं, याचं कार्य काय आहे, याचंही चिंतन
आपण काही पुढच्या ओळीत करणार आहोत. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर काय होतं हे माऊली सांगत असताना असं माऊली म्हणतात, जया ज्ञानाची रिगवणे अविद्य उणे आणि जीवा आत्मीया बुजावणी मांडूनी दे. ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अज्ञान नाहीसे होते आणि जीवाचे आणि आत्म्याचे ऐक्य होते. जीव आणि शिव, जीवाचं आणि आत्म्याचं ऐक्य घडून होतं जेव्हा आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. पुढे माऊली असं म्हणतात, जे इंद्रियाची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्याची फेडी मानसीचे. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते ज्ञान इंद्रियास विषयाची इच्छा अजिबात होऊ देत नाही आणि कर्माची हाव मोडून टाकते आणि मनाची काळजी दूर करते. मनात कसलाही काळजीचा संशय उरत नाही ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली असेल. काय परिणामदायक आहे ज्ञानाचा? ज्ञानाचा दुकाळूप आहे. काय म्हणतात माऊली पहा, ज्ञानाचा दुकाळूप आहे साम्या ते सुयान होय, जे या ज्ञानाची सोय ऐसे करी. ज्या ज्ञानाचा लाभ झाला असता मनामध्ये द्वैत्य भाव राहत नाही, अपपर भाव राहत नाही, चित्तात समत्व निर्माण होते, समत्व निर्माण होते या ज्ञानप्राप्तीने. पुढे माऊली असेही म्हणतात, मदाचा ठाऊची पुसी हे महा मोहात्रे ग्रासी, नेदी अपपरू ऐसी भाषवरो. ज्याच्या योगाने गर्वाचा मागमूसही नाहीसा होतो, जे मायेला अजिबात थारा देत नाही व ज्याच्या ठिकाणी अपपर भावही असत नाही, अशी परिणामकारकता आणि स्वरूप ज्ञानाचं असतं. जीवनामध्ये या गोष्टी ज्ञान निर्माण करतं. पुढे माऊली असेही म्हणतात, जे संसाराते उन्मुळी संकल्प पंखू पाखळी, अनावराते वेटाळी ज्ञानाते जे. या संसाराला, संसार या शब्दाचा अर्थ आपण दुःख या अर्थाने देखील घेऊ, या संसाराला मुळासह उठून टाकते ज्ञान, दुःखाचा नायनाट करते ज्ञान. आणि जो संशयरूपी चिखल आपल्याला वेष्टून राहतो, या संशयरूपी चिखल पूर्णतः पुसून टाकते ज्ञान. आणि सर्वव्यापक परिब्रह्माची, सर्वव्यापक परब्रह्माची भेट करून देते हे ज्ञान. एवढी परिणामकारकता, एवढं स्वरूप या ज्ञानाच्या ठिकाणी आहे. पुढे माऊली असेही म्हणतात, जयाचेणी झालेपणे पांगुळ होईचे प्राणे. जयाचेनी झालेपणे पांगुळ होईचे प्राणे, जयाची विंदाणे जग हे चेष्टे. बघा, जे प्राप्त झाले असता इंद्रियाला विषयाच्या भोगाचे हाव बंद होते, इंद्रिय विषय भोगण्याचे विसरून जाते आणि ज्याच्या सत्तेने सर्व जगाचा व्यापार चालतो. माऊली काय म्हणतात, जयाचे विंदाणे जग हे चेष्टे. जयाच्या सत्तेने सर्व जगाचा व्यापार चालतो, अर्थात ज्ञानाच्या सत्तेवर संबंध जग व्यापार करतं, जगाची हालचाल चालते, जगाचा व्यवहार चालतो. या ज्ञानाच्या स्वरूपाबाबत, परिणामकारकतेबाबत माऊली असेही म्हणतात, जयाचे नी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाची या. पहा माऊली किती सुंदर पद्धतीने वर्णन करतात. ज्याच्या प्रकाशाने बुद्धीचे डोळे उघडतात, अर्थात बुद्धी प्रौढ होते, प्रगल्भ होते आणि हा जीव आनंदाच्या शय्यावर लोळत राहतो. ह्या जीवाला आनंदाची प्राप्ती होते या ज्ञानाच्या परिणामकारकतेने. हा ज्ञानाचा परिणाम आहे. ऐसे हे ज्ञान, माऊली काय म्हणतात पहा, ऐसे हे ज्ञान पवित्रे कनिधान. ऐसे हे ज्ञान पवित्रे कनिधान, जेथे विटाळलेले मन चोख किजे. असे हे ज्ञान साक्षात पावित्र्याचा, मांगल्याचा ठेवा आहे. आणि जे प्राप्त झाले असता विषयाने जी विटाळलेलं मन आहे, अंतर्बाह्य निर्मळ होतं. हे ज्ञान प्राप्तीने होतं.
या विष्टाळलेल्या मनाला अंतर्बाह्य निर्मळ करण्याचं साधन म्हणजे ज्ञान आहे, असे माऊली या ठिकाणी सांगतात. आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षय व्याधी, ते जयाची या सानिधी निरुजा किसे. मी जीव आहे असा या आत्म्याला क्षयरोग झाला होता. मी जीव आहे हा आत्म्याला जो क्षयरोग झाला होता तो या ज्ञान प्राप्तीने नाहीसा होतो. हा आत्मा अविनाशी आहे, हा आत्मा अमर आहे, हा आत्मा ईश्वर रूप आहे. ही संकल्पना ज्ञान प्राप्तीने दृढ होते. म्हणून माऊली म्हणतात, आत्मजय जीवबुद्धी जे लागी होती क्षय व्याधी, ते जालिया सानिधी निरुजाकीचे. ते आरुप्यकी निरूपीचे. बघा माऊली काय म्हणतात, जे आरुप्यकी निरूपीचे ऐकता बुद्धी आणीचे, वाचुनी डोळा देखीचे ऐसे नाही. खरं म्हणजे ज्ञान याचं निरूपण करणे शक्य नाही. ज्ञान काय आहे, ज्ञानाची व्याख्या शब्दामध्ये मांडणं शक्य नाही. पण भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, हे निरूपण करून सांगणं शक्य नसलं तरीही तुला आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, ते तू नीट ऐकून घे. बाकी ज्ञान हे वाचून डोळा देखीचे ऐसा नाही. डोळ्याला दृष्टीला दिसेल असं ज्ञान नाही. हे दाखवता येत नाही आणि दिसतही नाही. पण तुला ते निरूपण करण्याच्या पलीकडे असलेले ज्ञान समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ते तू नीट लक्ष देऊन समजून घे. अशा प्रकारचा भगवंत अर्जुनाला उपदेश करतात आणि शेवटी सांगतात, ह्या ज्ञानाची काय चिन्ह आहे, दृष्टीत तर दिसत नाही, मग जाणायचं कसं. माऊली ती शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, पै वसंताची या रिगवणे. काय म्हणतात पा माऊली, पै वसंताची या रिगवणे, झाडाची साजेपणे, जाणीजे करवी सांगते ज्ञान. ज्ञानाला अगदी वसंताची रूपमा दिलेली आहे. जसं झाडाच्या टवटवीपणावरून वसंत ऋतूच्या आगमनाची कल्पना येते. झाड प्रफुल्लित झाली, पालवी फुटली की आपण समजतो वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. तद्वतच या जीवाचे सर्व इंद्रिये आणि त्याचा उत्तमादी उत्तम व्यापार, यावरून आपल्याला त्या व्यक्तीच्या ज्ञानाची, त्या जीवाच्या ज्ञानाची कल्पना येते. इंद्रियाचे व्यापार अगदी उत्तमादी उत्तम होत असतील, ते तिथं ज्ञान प्राप्ती आहे असं आपसुकच आपल्याला म्हणावंच वाटतं. तिथं ज्ञान प्राप्ती असते. हे ज्ञान अत्यंत आघात आहे. ज्ञानाची परिणामकारकता अत्यंत उत्तम आहे. मी ज्ञानी आहे असं कुणाला सांगावं लागत नाही. आणि ज्ञानी असणाऱ्यांना स्वतःचा प्रचारही करण्याची गरज नाही. त्यांच्या सहज जीवनशैलीवरून, त्यांच्या इंद्रिय व्यापारावरून, त्यांच्या संबंध जगण्यावरून त्या माणसाची ज्ञानता, व्यापकता आपल्याला दिसून येते. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.